शौर्य स्कूलमध्ये गेला आणि त्याच्यानंतर मी लगेच आमच्या भाजीची तयारी करून घेतली। तर आज ना मस्त भरल्या वांग्याची भाजी बनवणार आहे। त्यासाठी शेंगदाणे, खोबरं, धने, पांढरे तीळ आणि लसूण हे छान असं भाजून घेतलं आणि ते मिक्सरला बारीक करून घेतलं। मग त्यामध्ये घरातले काही बेसिक मसाले ऍड केले, मीठ ऍड केलं। तोपर्यंत वांगे मस्त असे कट करून घेतले होते। सगळा मसाला ह्या वांग्यांमध्ये असा मस्त भरून घेतला। तोपर्यंत एकीकडे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं, त्यामध्ये जिरे ऍड केले। वरून तुम्ही थोडीशी कोथिंबीर ऍड करा, माझ्याकडे नव्हती। तेलामध्ये मस्त 2-3 मिनिट भर वांगे परतून घेतले। जो काही मसाला होता तो तसाच ठेवला होता। वांगे परतल्याच्या नंतर मग वरून तो ऍड केला। वांगे भरपूर होते त्यामुळे मला थोडीशीच भाजी बनवायची होती घट्ट। आणि एक मी ट्रिक सांगते, वांग्यामध्ये कधीही गरम पाणी ऍड करायचं शिजायला, जे की वांगे एकदम छान शिजतात आणि भाजी खूप जास्त टेस्टी लागते। भाजी मस्त इथे बनवून रेडी झाली होती। तोपर्यंत एकीकडे दक्षूसाठी मी ते बटाटे बॉईल करायला टाकले होते, कारण त्याच्यासाठी सुद्धा मला खाऊ बनवायचं होतं। लगेच मग घरातले बाकीचे कामं आवरून घेतली। पहिलं तर झाडून वगैरे घेतलं आणि आपल्या घरात जर लहान मुलं असतील ना तर फरशी 2 वेळेस जरी पुसली ना तरीही ती कमीच वाटते, पण दिवसातून एकदा मी नक्कीच पुसत असते, मग ते सकाळ असो किंवा दुपार असं। दक्षूचे थोडेसे लाड केले। तोपर्यंत शौर्य सुद्धा स्कूल मधून आला। खरं तर 12-12:15 पर्यंत ना इतके पटपट वाजतात ना, मग तुम्ही 4ला किंवा 4:30ला उठलं तरीही कधी टाइम जातो ना तेच कळत नाही। मी कितीही लवकर उठले ना तरी माझे कामं होत नाहीत आणि तोपर्यंत शौर्य सुद्धा घरी येतो। असं वाटतं मी कधी उठले आणि कधी कामं आवरतील, माझं असं होतं। तोपर्यंत लगेच दक्षूसाठी ते खाऊ बनवायला घेतला। तर बटाटे मी बॉईल करून घेतले होते आणि गाजराचे मोठे काप करून वाफेवरती शिजवून घेतले आणि काही पोहे स्वच्छ पाण्याने धुवून घेतले। आता गाजर ना तसंच बॉईल केलेलं दक्षूला खूप जास्त आवडतं। हे सगळं मिश्रण एकत्र केलं, त्यामध्ये थोडंसं नाचणीचं पीठ घातलं आणि मग मस्त असे पॅनकेकच्या आकाराचे बनवून घेतले। तव्यावरती थोडंसं तूप टाकलं, दोन्ही साईडनी छान असे भाजून घेतले। त्याच्यातल्या जे भाज्या आहेत ना त्या ऑलरेडी शिजलेल्या आहेत, त्यामुळे थोडंसं भाजलं तरीही चालतं। आता तुम्ही नेहमी मला एकच कमेंट करताय की दीदी दक्षू कसं जेवण करतो, म्हणजे आमचं बाळ तर काही खातच नाही। असं नाहीये, दक्षूला सुद्धा ना इतकं नादी लावावं लागतं, म्हणजे त्याच्या हातामध्ये वेगवेगळं खेळणी द्यायची, मग मी गाणे म्हणायची किंवा मग शौर्य गाणे म्हणून दाखवतो, डान्स करून दाखवतो असं। आणि मग लाख प्रयत्नानंतर अर्धा-पाऊण तासानंतर त्याचं जेवण होतं असं आहे। आणि प्रत्येक आईची अपेक्षा असते की आपण एखादी भाजी बनवली ना किंवा आपण कसं खातो तसं बाळानेही एकदम शांत खायला पाहिजे, पण असं कधीच होत नाही। म्हणजे तुम्हाला असं व्हिडिओमध्ये दिसतं ना की मी त्याच्यासाठी छान छान रेसिपीज बनवते, त्या सुद्धा ना मला अशा कडेवरती घेऊन किंवा एकदम अशा नादी लावून ह्या त्या गोष्टी करून खाऊ घालावं लागतं। आणि तुम्ही म्हणतात ना की आमचं बाळ काहीच खात नाही, त्याच्यासाठी माझ्याकडे एक ट्रिक आहे। म्हणजे जेव्हा बाळाला आपण वरचं खायला चालू करतो ना तेव्हापासूनच त्याला सगळ्या गोष्टी खाऊ घालायच्या, म्हणजे जेणेकरून ते सगळ्या गोष्टी खायला लागतो। अचानक जर आपण त्याला 9-10 महिने पूर्ण झालेत आणि मग त्याला वेगवेगळ्या गोष्टी दिल्या तर मग ते खात नाही। बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कॉमेंट करा। बाय।